नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन हैदराबादी. त्यासाठी मी चिकन घेतलेले आहे आणि ते आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आणि त्यासाठी मी पुदिन्याची एक जुडी घेतलेली आहे आणि ती आता मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आणि आता मी कांदा चिरायला सुरुवात करणार आहे. मसाल्यासाठी कांदा मी उभा चिरून घेणार आहे. आता मी भाजीच्या मसाल्याची तयारी करून घेणार आहे. त्यासाठी मी 3 कांदे घेतलेले आहेत. ते आता मी चांगले बारीक उभे या पद्धतीने चिरून घेणार आहे. कांदे चिरून झाल्यावर या पद्धतीने कांदा सर्व मोकळा करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने. आता माझे कांदे चांगले चिरून झालेले आहेत आणि आता मी भाजीसाठी लागणारा टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे. कांदे आणि टोमॅटो आता चिरून झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य दाखवते आहे. चिकन हैदराबादी करण्यासाठी मी घेतलेले आहे लसूण, काजू, खोबरे, कांदे, टमाटे, आले, कोथिंबीर, जिरे आणि मिरे, लवंग, धने, दालचिनी हा कच्चा मसाला घेतला आहे. त्याचप्रमाणे पुदिना घेतला आहे आणि अर्धा किलो चिकनसुद्धा घेतलेले आहे. हे बघा, अर्धा किलो चिकन. यातून मी अर्धा पुदिना घेतलेला आहे. आणि हे बघा, आता आपले सर्व साहित्य कसे तयार करून घेतलेले आहे. हे मी आता कढईत सर्व भाजून घेणार आहे. सर्वात आधी मी कांदा कढईत टाकून घेतलेला आहे आणि आता सगळ्यात आधी कांदा भाजण्यास सुरुवात करणार आहे. आणि या कांद्यांमध्ये मी आता थोडे तेलसुद्धा टाकून घेणार आहे. त्यामुळे ते जळणार नाहीत आणि कांद्याला चांगला लाल रंग येईल. हे बघा, थोडे तेल टाकलेले आहे आणि आता कांदे परतवण्याला मी आता सुरुवात करणार आहे. एकसारखा कांदा या पद्धतीने परतवायचा आहे, म्हणजे तो काळा होणार नाही. हा कांदा आपल्याला काळा करायचा नाही आहे, याला फक्त लालसर असा तेलात भाजून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपल्या कांद्याचा रंगसुद्धा बदलण्यास सुरुवात झालेली आहे. चांगला लालसर असा रंग त्याला आलेला आहे. आता आपले कांदे चांगले भाजून झालेले आहेत. हे बघा, कसा लालसर रंग आलेला आहे. आता मी काजू आणि त्यामध्ये लसूणसुद्धा टाकून घेणार आहे आणि हे लसूण आणि काजू चांगले लाल होतील तोपर्यंत भाजून घेणार आहे. आणि थोडे तेलसुद्धा टाकून घेणार आहे. हे बघा, छान भाजले गेलेले आहेत. काजू चांगले भाजून घेतल्यामुळे भाजीला एक छान अशी चव येते आणि भाजीचा रस्सा चांगला दाट होतो. हे बघा, आपले काजू आणि लसूण आता चांगले भाजले गेलेले आहेत. आता मी यामध्ये आपण घेतलेले खोबरे टाकून घेणार आहे आणि हे खोबरेसुद्धा थोडे लालसर असे भाजून घेणार आहे. त्याचप्रमाणे हा कच्चा मसाला म्हणजे जिरे, लवंग, मिरे, दालचिनी, धने, बडीशेप हे सुद्धा मी सर्व टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये थोडे मसाल्याचे वेलदोडे सुद्धा आहेत. हे सर्व मी आता चांगले एकत्र भाजून घेणार आहे. हे बघा, हे सर्व आता लालसर चांगले भाजून झालेले आहे. यामध्ये मी आता थोडा बारीक चिरलेला टमाटा टाकून घेणार आहे आणि थोडा परतवून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून टमाटासुद्धा मऊ होईल आणि भाजला जाईल. आणि हे सर्व भाजून झाल्यावर 10 ते 15 मिनिटे मी बाजूला ठेवून देणार आहे आणि गार झाल्यावर ते मी मिक्सरमधून
काढून घेणार आहे. मसाला गार होतो तोपर्यंत मी पुदिना चांगला स्वच्छ धुवून घेणार आहे. मी तुम्हाला जेवढा तो मागे पुदिना दाखवला होता त्याच्यातून मी अर्धा पुदिना काढून ठेवलेला आहे आणि अर्धाच पुदिना घेतलेला आहे. हे बघा, मी आता भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि याचे चांगले वाटण मिक्सरमधून मी तयार करून घेणार आहे. यामध्ये मी 5-6 हिरव्या मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि परत एकदा त्या मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. त्याआधी मी त्याचे चांगले बारीक तुकडे करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून ते मिक्सरमधून आपल्याला लवकर बारीक करता येतील. हे बघा, मी सर्व टाकून घेतलेले आहे आणि आता मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेणार आहे. आता मी भाजी करण्यास सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलेले आहे. हे तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये वाटलेले वाटण मी टाकून घेतलेले आहे, म्हणजे पुदिन्याचे, टोमॅटो, कांदा, लसूण, मसाला याचे वाटण मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे चांगले मी आता तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे. हे बघा, हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मसाल्यातील म्हणजेच वाटणातील पाणीसुद्धा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. हे बघा, वाटणातील पाण्याचे प्रमाण आता कमी झालेले आहे, थोडे तेलही आलेले आहे. त्यामध्ये मी आता थोडा मसाला टाकून घेणार आहे. त्याचप्रमाणे थोडी हळद, धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व चांगले आता परत एकदा परतवून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने परतवायचे आहे. हळूहळू छानसे असे तेलसुद्धा भाजीला सुटलेले आहे आणि चांगला हिरवा रंग मसाल्याला आलेला आहे. हे बघा, छान हिरवा रंग आलेला आहे. हे बघा, आता आपला सर्व मसाला चांगला परतवून झालेला आहे. यामध्ये आता चिकन टाकून घेणार आहे. या पद्धतीने सर्व चिकन त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि सर्व चिकनला मसाला लागेल या पद्धतीने ते परतवून घ्यायचे आहे. हे बघा, या पद्धतीने सर्व परतवून झाल्यावर त्याला 5 ते 10 मिनिटे थोडे झाकण ठेवून झाकून ठेवायचे आहे, म्हणजे त्याला थोडे पाणी सुटेल आणि तेलही सुटेल. हे बघा, आता मी झाकण काढून घेतलेले आहे आणि परत एकदा थोडी हळद टाकून परतवून घेतलेले आहे. हे बघा, या पद्धतीने सर्व परतवून झाल्यावर त्यामध्ये मी थोडे पाणी टाकून घेणार आहे. हे बघा, मिक्सरचे भांडे धुतलेलेच पाणी मी यामध्ये घेतलेले आहे. ही भाजी पातळ छान लागत नाही, त्यामुळे याच्यामध्ये थोडेसेच पाणी टाकायचे आणि दाट ग्रेव्हीसारखा रस्सा आपण आता बनवणार आहोत. हे बघा, आता यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकून घेणार आहे. हे बघा, यात मी मीठ टाकलेले आहे आणि भाजीला चांगली आता उकळी आलेली आहे. जशी भाजी उकळेल तसा तिचा रंग बदलायलाही सुरुवात होणार आहे. परत एकदा चांगले परतवून घेतल्यावर
आता मी कुकरचे झाकण बंद करून घेणार आहे आणि कुकरच्या 4 शिट्या मी घेणार आहे. हे बघा, आता मी तुम्हाला झाकण उघडून दाखवत आहे कशी भाजी झाली आहे ते. हे बघा, आता आपली अगदी हिरवीगार अशी चिकन हैदराबादी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला मी केलेली चिकन हैदराबादी मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.